ते सध्याची परिस्थिती फार भयंकर आहे. 5 मे पासून जर पाऊस पडतोय, मध्यंतरी सगळ्या शेतकरी कसं तरी पिकं शेतामध्ये पिकं पेरले, परंतु अशी परिस्थिती झाली की ती पिकं आता हातातोंडाशी आलेली हातात येणार होती. पण ह्या 1 महिन्यापासून सततच्या पावसामुळे अतिवृष्टी झाली, वादळ आलं आणि त्याच्यामुळे इतकं नुकसान झालं शेतकऱ्यांचं. एक तर पहिल्यांदाच कांद्याला भाव नाही, कांदा शेतकरी तिथंच लंबावर गेला आणि जे काय आता मक्या हातात येणार होतं, मका शेतात उगायला लागून गेला, सोयाबीन हातात येणार होतं ते उगायला लागला. त्या वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी गुरंढोरांचं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून पिकांचं पंचनामे झाले पाहिजे. गरीब शेतकऱ्यांना तात्काळ मदत दिली पाहिजे आणि कळवण सुरगाणा वतीने तहसीलदार साहेब यांना जे काही अतिवृष्टी झालेली, ज्या पावसामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं ह्या ठिकाणी मोडलेलं आहे. आधीच कांदा बेभावामध्ये त्याच्यामध्ये कांद्याचं नुकसान हे मोठ्या प्रमाणात मे महिन्यापासून झालेलं आहे. आज आमची अशी मागणी आहे शासनाकडे की आजपर्यंत बांधावर एकही अधिकारी या ठिकाणी पोहोचलेला नाही आणि शेतकरी बिचारा हा त्याचं कोण आजच मला कोणीतरी मदत करेल का अशी विचारणा असा टाहो शेतकरी फोडत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रशासन मात्र अगदी एसीमध्ये बसून शांततेने गंमत पाहतात की काय, की शेतकऱ्याचा अंत पाहतात की काय, अशा प्रकारची परिस्थिती आज कळवण सुरगाण्यामध्ये निर्माण झालेली आहे. आमची अशी मागणी शासनाने तात्काळ पंचनामे करून आणि त्यांना शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा हा शेतकरी हवालदिल होऊन एक दिवस रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, याची शासनाने दखल घ्यावी आणि तात्काळ कार्यवाही करावी ही मागणी आमची या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेबांच्या मार्फत या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. शासनाने त्याची दखल घ्यावी. पावसामुळे कळवण तालुका आणि सुरगाण्यामध्ये सोयाबीन, मका यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या संदर्भात आम्ही महाविकास आघाडीतर्फे इथं तहसीलदार यांना निवेदन देऊन ओला दुष्काळ जाहीर करून आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. पावसामुळे एकदम नुकसान झालेलं आहे. कांद्याला केवढे मोठ बाजार आहे तरी शासनाने कांद्याला 2000 रुपये अनुदान देण्यात यावे अशी सर्व निवेदन